मुंबई कुणाची हा प्रश्न दीर्घकाळापासून चर्चेत असतो। हा मुद्दा संपत कधीच नाही। मुंबई ही फक्त मराठी माणसाची आहे हे कितीही निर्विवादपणे सत्य असलं तरीही ती वस्तुस्थिती नाकारणारे अनेक घटक सातत्याने सक्रिय होत राहतात, कारण मुंबईवर वर्चस्व मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा मुद्दा हाच की जैन आणि मराठी संघर्ष मुंबईमध्ये सातत्याने का होतोय। आम्ही आता आपल्याला मुंबईतल्या एका वेगळ्याच वादाच्या 4 चित्रफिती दाखवणार आहोत। या 4ही चित्रफिती मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत। परसं पाहायला गेलं तर ही 4 ठिकाणं एकेकाळी मराठी माणसाची म्हणून ओळखली जायची, पण आता तिथे परिस्थिती बदललेली आहे। एक चित्र आहे घाटकोपर मधलं, दुसरं आहे दादर मधलं, तिसरं आहे गिरगाव मधलं आणि चौथं आहे लालबाग मधलं। या 4ही चित्रांमध्ये तुम्हाला जर साम्य कुठलं आढळत असेल तर ते आहे पांढऱ्या पट्ट्या। या पांढऱ्या पट्ट्या अचानक मुंबईमध्ये का दिसायला लागल्यात हाच खरा कळीचा मुद्दा आहे। मुंबईतल्या जिथे जिथे वस्त्यांमध्ये जैन समुदाय आहे त्यांनी आपापल्या वस्त्यांच्या आसपास या पांढऱ्या पट्ट्या आखायला घेतल्यात। अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या आखून एक प्रकारे सामाजिक विभाजन करायचा प्रयत्न आहे हा आरोप त्यामुळे सुरू झालेला आहे। या पांढऱ्या पट्ट्या आपण आपल्या गुरूंसाठी, धार्मिक प्रवचनकारांच्यासाठी आखतोय असं सांगून तो बचाव जैन समाज करतोय खरा, पण तो इतकात काही सहज स्वीकारला जात नाहीये। आमच्या प्रतिनिधीनं ताज्या घटनाक्रमामध्ये लालबागच्या राजकमल स्टुडिओच्या परिसरात आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या बाबत काय विश्लेषण केलंय ते आपण पाहणार आहोत। घाटकोपर मध्ये एका सोसायटीत जैन साधूंसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरनं मोठा वाद निर्माण झालेला पाहायला मिळाला होता। त्यानंतर आपण बघितलं की दादर असेल किंवा गिरगाव असेल इथे देखील अशा पद्धतीच्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या। यावेळी मनसेने मोठा कडाडून विरोध केलेला देखील पाहायला मिळाला। आता आपण बघतोय की मी आहे लालबाग परिसरात आणि राजकमल स्टुडिओ कंपाऊंडच्या परिसरामध्ये मी आहे। आपल्याला समोर एक सोसायटी दिसते। या सोसायटीमध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण पांढरा पट्टा जो आहे तो रंगवलेला पाहायला मिळतो सोसायटीच्या आतमध्ये, आणि सोसायटीच्या आतमध्ये अशा पद्धतीचा पट्टा रंगवल्यानेच खरं तर जे इन्फ्लुएन्सर होते वेद पाठक यांनी मोठा आवाज उठवलेला होता। त्यांनी तो पट्ट्या ज्या होत्या त्या अशा पद्धतीच्या मारू शकत नाही म्हणून सांगितलेलं होतं। खरं तर या पट्ट्या ज्या आहेत त्या जैन धर्मीय साधूंसाठी मारण्यात आलेल्या आहेत। त्यांना चालण्यासाठी शेवाळ जेव्हा होतं पावसाळ्यामध्ये तर त्या शेवाळाच्या खाली जीवजंतू असतात आणि ते त्यांच्या पावलांनी मरू नये म्हणून अशा पद्धतीच्या पांढऱ्या पट्ट्या ज्या आहेत त्या मारल्या जातात। आणि पांढऱ्या पट्ट्यांमुळे आपण जर बघितलं तर शेवाळ जी आहे ते साचत नाही अशा पद्धतीची माहिती जी आहे ते जैन साधू जे आहेत ते देताना पाहायला मिळतात। एकंदरीतच जर आपण बघितलं तर आता पुन्हा एकदा लालबाग परळ या मराठी बहुल भागाच्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीने पुन्हा एकदा पांढऱ्या पट्ट्या मारल्याने वाद उफाळून आलेला पाहायला मिळतोय। आता या सोसायटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मनसे आक्रमक होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई। मुंबईमधल्या अनेक ठिकाणी अनेक वस्त्यांमध्ये हा पांढरा पट्टा आखलेला दिसू लागलाय। समाज माध्यमातून हा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित झाला आणि त्यावर वादाची ठिणगी पडली। जेव्हा हा वाद वाढतोय असं लक्षात आलं तेव्हा बचावाच्यासाठी जैन प्रतिनिधींच्याकडून काय उत्तर गेलं ते ऐका। ये चातुर्मास शुरू होने से पहले लगाई है और ये बारिश है और वो हमारे साधु को तकलीफ होता है, इसके लिए यहाँ तक ही लगाए, रोड पे नहीं लगाए है क्योंकि ये परिसर में उनको आने जाने को तकलीफ कम पड़े। लेकिन सर सुनिए ना, इसके ऊपर भी अभी है ना लोगों का विरोध हो रहा है। उनका जो विरोध है वो उनका सोच है, वो कुछ भी कर सकते हैं। हर एक एवरी इंडिविजुअल हैज डिफरेंट व्यू। जैनांचा तर्क एकीकडे आहे आणि स्थानिकांचा संताप दुसरीकडे। मूळ मुद्दा आहे तो जैनांच्या अनिर्बंध वागण्याचा,
कायदा धाब्यावर बसवण्याचा आणि धार्मिक कृत्य इतरांवर लादण्याचा। आता तो मला असं हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा। आपण सर्व हिंदू म्हणून जगतोय या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, आणि आता हे धर्माचं जातीचं वाद चालू केले। या लोकांनी सुरुवात केली ही। आम्ही महाराष्ट्रीयन लोक खूप शांतपणे राहतो आणि सगळ्यांना आपला पाहुणा म्हणून आम्ही इथे वागणूक दिली, त्याचा आता आम्हाला त्रास होतो या सगळ्यांचा, आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे। आणि आम्ही तर बोलणारच, आम्ही प्रत्येक गोष्टीला आवाज उठवणार। आता आपल्यासोबत या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी 3 विविध घटक जोडले गेलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर जैन मुनी या नात्यानं आपल्यासोबत निलेश चंद्रजी आहेत। आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ता या निमित्तानं योगेश खैरे आहेत। जैन अभ्यासक या नात्यानं आपल्यासोबत प्रकाश चोपडा जोडले गेलेले आहेत। योगेश खैरे यांना सांगावंसं वाटतंय की योगेश खैरेजी, आपल्या चेहऱ्यावर प्रकाश अजिबात नाहीये। मी आपल्यापर्यंत येतो, तुम्हाला जमत असेल तर कृपया प्रकाश आपल्या चेहऱ्यावर येईल अशी सोय करावी, कारण तुमच्याच समर्थकांना तुम्ही नीट दिसत नाहीये। मी पटकन आता विचारतोय निलेश चंद्रजींना आणि सगळ्यांना एक त्याचबरोबर ही सुद्धा विनंती करतो की आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर दिसत राहणार आहात, तेव्हा कृपया आता इकडे तिकडे बघू नका। मला निलेश चंद्रजी या गोष्टीचं उत्तर आधी आपल्यापासून लागेल की यंदाच्याच वर्षी अशा पांढऱ्या पट्ट्या का दिसायला लागलेल्या आहेत? तुम्ही मला दिसत नाही, चालेल का? जी जी, हरकत नाही, आपण बोलत राहा, आपण प्रेक्षकांना दिसताय, अतिशय नीट ऐकू पण येत आहे। बघा, सगळ्यांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र। बघा, नमस्कार, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 10-15 वर्षापूर्वी हा कोणताही विवाद नव्हता। छोटीशी गोष्टीला यांनी धर्माचा वाद दिलेला आहे। पण मला असं वाटते की ह्या महाराष्ट्राच्या भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि छत्रपतीच्या भूमीवर आम्ही सर्वांचा सन्मान करतो। आता जे लोक विरोध करत आहेत ते एक पार्टी पक्षाचे विरोध आहे, पुरा महाराष्ट्र याचा विरोध नाही करत आहे, हे तुम्ही सर्वात लक्षात घ्यायला पाहिजे, माझं असं मत आहे। आणि ते वाईट जी पट्टी आहे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये केली होती, ते सोसायटीची परमिशन घेऊन केली होती। त्याच्यानंतर तो वाद वेदप्रसादचा मिटला, तरी संदीप देशपांडे आले आणि वरतून ते त्याचा वाद वाढला फक्त यांना प्रसिद्धीसाठी आणि कसं चर्चेत राहावं यांचा हाच मुद्दा आहे। पण माझं असं म्हणणं आहे की तुमच्या पांढऱ्या पट्ट्यावर तुमचा आता तुमचा मुंब्रामध्ये का बरं जात नाही? तिथं नाही आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची विचार? निलेश चंद्रजी, एक मिनिट, हा मुद्दा मुंब्र्याचा आणि लालबाग परळचा नाहीये, हा मुद्दा मुंब्र्याचा आणि घाटकोपरचा नाहीये। हा मुद्दा आहे घाटकोपरमध्ये मुळात हा पांढरा पट्टा मारला का गेला? कलरवर, रंगावर राजनीती होत आहे हो, याच्या मागे एक बहुत बडा षडयंत्र आहे। बर, बहुत बडा तंत्र आहे। काही लोक याच्या मागे आहे की मराठी आणि मारवाडीचा कसा वाद पेटावा हे मान्य राजसाहेब ठाकरेंना सुद्धा मालूम आहे। पण मी आता त्या मुळावर जाणार नाही। मला असं वाटतंय की महाराष्ट्र भूमी आपण सर्व मिळून राहू, हा वाद संपायला पाहिजे। ठीक आहे, ठीक आहे। मला निलेश चंद्रजी मध्ये मध्ये यासाठी थांबावं लागतंय कारण मला उत्तर नाही सापडत आहे। या पांढऱ्या पट्ट्यावरचा मुद्दा काय असतो, ह्याच्यावरून कोण चालतं आणि त्यामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून हा पांढरा पट्टा लावला जातो? बघा, सगळ्यात पहिलं आमचा धर्माचा काही असा नियम नाहीये, कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलं पण नाही। परंतु जे जास्त ह्या वेळेला महाराष्ट्रामध्ये गरमी मुंबईमध्ये पुष्कळ होती आणि ज्या सोसायटीमध्ये घाटकोपर आहे तिथे जैन लोक पुष्कळ राहतात आणि जैन मुनी काय पैदल चालतात। पैदल चालल्यामुळे जे आहारला जातात ते एका घरी नाही जात, ते 10 घरी आपली आहार घ्यायला जातात, एका भिक्षा घ्यायला जातात। तर त्याच्यामध्ये आमचे सोसायटीवाले आहे, त्या सोसायटीवाल्यांनी सोसायटीची परमिशन घेतली आणि ती पट्टी टाकली आहे। आणि ते पट्टी एक सिर्फ जैन धर्मातली महालक्ष्मी मंदिराकडे जा, अमरावतीमध्ये, पंढरपूरमध्ये जा, जिथे बी धार्मिक स्थळ आहे जे लोक पैदल चालतात त्याच्यासाठी हे पट्टी टाकलेली आहे। पण याला धर्माचा वाद करू नये। अरे असं जर समस्या असेल तो आमच्या समाजाच्या प्रतिनिधींना बोलायला लागत होतं, याची समस्या आहे असं प्रकार करून महाराष्ट्रातली 2 समाजामध्ये तीळ दालनामधलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाला ठेस मला असं वाटतं। आपण योगेश खैरेंपर्यंत पोहोचू। योगेश खैरे, इथे एक केवळ तर्क आलाय समोर, त्या आधारे तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला मी थेट प्रश्न विचारतो की अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या तर आपल्या मंदिरांमध्ये पण असतात। मी आता नुकताच एका मंदिरामध्ये गेलो होतो, तिथे सुद्धा पाय पोळू नयेत भक्तांचे म्हणून अशी पांढरी पट्टी होती। तुमचा आक्षेप नक्की काय आहे? नाही, आपण ह्या विचार केला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे की मंदिरामध्ये करणं ती एक खाजगी जागा आहे। ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये करता, ती सोसायटी ही सार्वजनिक, तिथे अनेक कुटुंब, विविध धर्मजातीचे कुटुंब राहत असतात, त्यामुळे ती सार्वजनिक जागा होते।
ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावर फुटपाथवर करता ती सार्वजनिक जागा होऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये हे निलेश चंद्र मुनी जे म्हणाले ना की हे रंगाचं एक षडयंत्र आहे, नक्कीच षडयंत्र आहे, पण हे षडयंत्र मराठी आणि महाराष्ट्राच्या विरुद्धच आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हा संस्कृतीवरचा सुद्धा आघात आहे, आक्रमण आहे, आणि दुसऱ्या बाजूला हा कायद्यानुसार सुद्धा ही गोष्ट योग्य नाहीये. जर का तुम्ही सार्वजनिक ठिकाणी काही गोष्टी करत असाल तर तुम्हाला एकतर त्यासाठी कायद्याची परवानगी घ्यावी लागते, त्यासाठी अथॉरिटीज आहेत, पुणे महानगरपालिका आहेत, राज्य शासन आहे, यांच्या अखत्यारीत ज्या गोष्टी येतात सार्वजनिकरित्या जिथे परवानगी घ्याव्या लागतात त्या घ्याव्या लागतील. आता पण साधं योगेश उदाहरण खैरे, आहे. आता थोड्याच वेळापूर्वी आपण ऐकलं असेल जैन मुनी म्हणाले की त्यांनी सोसायटीत जिथे जिथे पांढऱ्या पट्ट्या मारल्या तिथे त्यांनी त्याची परवानगी घेतली होती. मग अडचण काय? तिथल्या एका माणसाला बहुमताच्या विरोधात जाऊन भूमिका मांडायची होती आणि चर्चेत यायचं होतं, हाही त्यांचा आरोप आहे. आणि त्या एका इन्फ्लुएन्सरला चर्चेत यायचं होतं, त्याच्या पाठोपाठ तुम्हालाही राजकारण करायचंय, हाही तुमच्याबद्दलचा आक्षेप आहे. नाही, एक लक्षात घ्या, हा एका इन्फ्लुएन्सरचा विषय नाहीये, हा त्या सोसायटीचा विषय. बरं, सोसायटीचा विषय सोडा, तुम्ही अनेक फुटपाथवर अनेक रस्त्यांवर सुद्धा तिथं पट्टे मारलेत ना. मग हे तर सार्वजनिक जागा आहेत, या सार्वजनिक जागांची मालकी महानगरपालिकांकडे. जर का तुम्हाला एखादा सभा घ्यायची, एखादा उत्सव करायचा आहे रस्त्यावर, तर त्यासाठी 1760 परवानग्या घ्याव्या लागतात. अगदी मोर्चा काढायचे तर तुम्हाला परवानग्या घ्याव्या लागतात. तर या परवानग्या ज्या घ्यायला पाहिजेत त्या घेतल्या जात नाहीत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही की माझं मत आहे की ही सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रावर, मराठी संस्कृतीवर जी आक्रमण करण्याचे प्रयत्न चालू आहेत ना. बरं, त्यातला हा पण मग प्रकार- योगेशजी, तुम्हाला- याच्यात एक असाही तर्क समोर येतो की तुम्हाला पण मराठी आणि मारवाड्यांमध्ये भांडणं लावायची आहेत, मनसेला खास करून राजकारणासाठी हे करायचे, असा आक्षेप थोड्या वेळापूर्वी चर्चेत आला. नाही, मला सांगा, हे पट्टे मारायला कधी सुरुवात झाली हो? आता 1-2-4 वर्षात झाली ना. या आधी ऊन नव्हतं देशामध्ये, मुंबईमध्ये यामध्ये ऊन नव्हतं त्यावेळेस. तर बरं, आता चालत होतं. प्रकाश अचानक चोपडांपर्यंत जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस- आपल्या सोबत असलेल्या जैन मुनींच्याच बरोबर मनसेच्या प्रवक्त्यांच्या सोबत प्रकाश चोपडा आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, माझा आवाज अतिशय नीट आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. तुम्ही स्वतः जैन आहात, तुम्ही मराठीमध्ये बोलता आहात आणि आता मराठीमध्येच तुम्ही हे सांगणार आहात की हा सगळा वाद जैन समुदायाला टाळता आला नसता का? जर समजा तुम्हाला पांढरा रंग लावायचा आहे, एका विशिष्ट ठिकाणाहून तुमचे धार्मिक गुरु चालणार असतील आणि त्यांच्या त्या पायाला त्यांना पोळू नये म्हणून तुम्हाला हे करायचं असेल तर काही गैर नाहीये. मुद्दा काय होतो, हे असं करून तिथे असलेल्या इतर जैन धर्मीयांवर एक दबाव निर्माण होतो, तो जैन समुदायाला संवादातून टाळता आला नसता का? जय महाराष्ट्र. सर्वात पहिला नमस्कार. खरं एक म्हणजे छोटी हे जे विनंती पांढऱ्या आहे पट्ट्या ज्या प्रकाशजी, आहेत, आपण आपल्या इथे टीव्ही चालू आहे, कृपया तो टीव्ही बंद करा किंवा त्याचा म्यूट करा आवाज. ओके 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 नमस्कार. सर्वात पहिलं ते आहे की पांढऱ्या पड्ड्याबाबत जे आता विवाद चालू आहे, तर हे काय एक विशिष्ट. हॅलो जी बिलकुल बोला, नीट हॅलो. ऐकायला येते, सलग बोलत राहा. हॅलो हे काय विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याच्या उद्देशाने केलेलं नाही. खरं म्हणजे हे जे पांढऱ्या पट्ट्या आहे ह्याच्यावर आता तुम्हाला समजा माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग वरून गरमी लई जास्त पडलं. जमिनीवर जर हे चुना आणि त्याच्यामध्ये काही केमिकल लावून जे आपण पांढऱ्या पट्ट्या करतात त्याच्यावरून टेम्परेचर कमी होतात. आणि सर्वात मोठी गोष्ट, हे काय जैन मुनीसाठी किंवा जैन व्यक्तींसाठी नाही, सोसायटीमध्ये, परिसरमध्ये, एखाद्या बिल्डिंग मध्ये जेवढे लोक राहतात, कोणीही राहू द्या, ते सर्व त्याच्यावर चालू शकतात. स्कूटर, बाईक, गाडी सर्व चालू शकतात. असं नेमकं काहीच नाही की याच्यावर फक्त जैन मुनी किंवा जैन लोक चालणार, असं काहीच नाही. गैरसमज झालेली आहे. आणि मला वाटतं की हे विवाद एवढा मोठा जर बरोबर समजून घेतला असता वेद पाटेकर साहेबांनी, यानंतर जे सर्व प्रकरण घडला, तर एवढा मोठा विवाद नाही झाला असता. हे नेहमीच, आणि हे काय परमनंट नाही, हे फक्त लावला 2 आणि 3 महिने जर पाऊस केला की ऑटोमॅटिकली ते तिथून निघून जातात. हे काय मोठी वस्तू नाही साहेब. सांगा प्रकाशजी, हे सगळं जर तुम्ही करता आहात, तुमची इच्छा अशी आहे की या पांढऱ्या पट्टीवरून कोणीही चालू शकतं, तुमचं काही म्हणणं नाही असं की फक्त जैन गुरूंनीच चालण्याच्या साठी म्हणून या पद्धतीच्या पट्ट्या मारल्या गेलेल्या आहेत. मग जर असं असेल तर या सर्व स्थितीमध्ये
तुम्हाला हे पहिल्या दिवसा का सांगता नाही आलं की चाला ना सगळ्यांनी या पांढऱ्या पट्ट्यांवर, अडवतोय कोण? हा मुद्दा पहिल्या दिवशी आला असता तर वाद वाढलाच नसता. त्या वेदपाठकला पण तुम्हाला सांगायला हवं होतं की बाबा चाल ना या पांढऱ्या पट्टीवर, तुला कोण नाकारतंय? हो मी कबूल करतो. जर सोसायटीच्या परमिशन, बहुतेक मला आता निलेश मुनींनी साहेबांना मी ऐकलं की सोसायटीची परमिशन घेतला आता, आणि जर परमिशन घेऊन सुद्धा सोसायटीमध्ये जर हे एक मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टाकला असता की पट्टा नेमका कोणी जैन साधूसाठी नाही किंवा फक्त जैन भक्तासाठी नाही, याच्यावर कोणीही चालू, लहान मुले मोठे कुठलीही चालू द्या, तर काही विवाद झाला नाही असता, हे माझ्या ठामपणे निश्चितपणे मानणं आहे. ठीक आहे प्रकाशजी, पटकन आता जैन मुनींपर्यंत पोहोचतो. जैन मुनी आपल्या सोबत आहेत, निलेश चंद्र आणि योगेश खैरे मनसेचे प्रवक्ता आहेत. योगेशजी माफ करा, तुमच्या चेहऱ्यावर अजूनही प्रकाश नाहीये, कृपया प्रकाशात आलात तर खूप बरं होईल, पूर्ण चेहरा काळा झालेला आहे. निलेश चंद्र मुनी, मला या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून लागेल की संवादाची प्रक्रिया सुरू झाली असती तर हा वाद टाळता आला असता का? मी प्रश्न जो थोड्या वेळापूर्वी प्रकाशजींना विचारला तोच आपल्यापर्यंत घेऊन येतोय. वेद पाठकनी आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीमध्ये तो कट्टर एक हिंदू विरोधी आहे, तो ईसाई आहे. गणपती बाप्पाच्यावर तो काही बोलला होता आणि मस्जिद मधून तो काही नमाज पडत होता. आता त्यांनी जैन धर्मार्थाने हा प्रकरण काढला, हा खंडा झाला होता. आमचे काही बीजेपीचे काही आहेत ते आमचे काही आहे जैन जनता, त्याच्यावर गुन्हा काही प्रतिक्रिया. त्याच्यानंतर संदीप देशपांडेने हा मुद्दा उचलला, जैन मुनी जैन जियाद आहेत, मी जैन मुनी नाही आहे, बरोबर ना. या धर्माचा वाद दिला. यांना चर्चामध्ये यायचं आहे आणि दोन धर्मामध्ये तूर टाकायचं काम आहे. याच्यामध्ये काही राजकीय मोठा नेता पण आहे, याच्यामध्ये कोणी साधू संत पण आहे. त्याच्यावर हे का बरं गप्पे बसले आहे? आता जे नेता सुद्धा गप्प बसलेले आहेत, जे जैन मुनी हर वेळा मासार करतात ते पण सुद्धा बसलेले आहेत. तर मला असं वाटते हे काही लोक आहे हा धर्माचा तीड करायचं काम करत आहे. म्हणून प्रशांत देशपांडे आणि मान्य राजसाहेबांना सांगतो, हा वाद निपटून टाका आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर राहू द्या, कारण की जेवढा सन्मान तुम्ही करता आम्ही पण करतो. काय पण आपण जो मुद्दा मांडताय तो योगेश खैरेंपर्यंत घेऊन जाऊयात आणि योगेश खैरेंना तो पटतोय का तेही विचारूयात. योगेश खैरे, हा वाद मिटवा, कारण याच्यातून विनाकारण हिंदूंमध्ये फूट पडतीये असा एक बचाव आला. निलेश खैरे, माफ करा, निलेश चंद्र मुनी उत्तर देतात, एकदा तो ऐकून घेऊ मग योगेश खैरे आपल्यापर्यंत येतो. निलेश जी, आपण काही बोलू इच्छित होतात? माझं असं आहे, हा जो वाद आहे नेहमी दोन व्यक्ती करतात. एक तो मराठी एकीकरण, ती उबाट्याचे आहे आणि ते मनसेचे आहे, आणि आम्ही गिरगावकर हे उद्धव साहेबांचे आहे. आणि हेच लोक बोलतात, पुरा महाराष्ट्र कोणता बोलत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये हे पार्टीवाले वाद करतात दोन सत्तामध्ये. अजून तुम्हाला वाद असेल, हा मराठी आणि मारवाडी गुजरीचा वाद आपल्याला मिटवायचा. सामान्य राजसाहेबांना मी पटकन योगेश खैरेंपर्यंत हा मुद्दा नेतोय. योगेश खैरेंना उत्तर देऊया, उत्तर देऊ द्यात. योगेश खैरे बोलणार आहेत. योगेशजी, वाद मिटवणार आहात का वाढू देणार आहात? वाद आम्ही निर्माण थोडंच करतोय. वाद हे जे अशा प्रकारच्या गोष्टी करून वाद तुम्ही निर्माण करताय. आम्ही कधी वाद करत नाही. मी बोलतोय, तुम्ही प्लीज माझं ऐकून घेतलं, मी तुमचं शांतपणे ऐकून घेतलं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे वाद आम्ही निर्माण करत नाही, वाद तुम्ही निर्माण करताय. मराठी माणसाला ज्या वेळेस अशा सोसायट्यांमध्ये घर नाकारलं जातात त्यावेळेस हे जैन मुनी पुढे येऊन बोलतात का कधी, निलेश चंद्र, की या विरोधात मराठी लोकांना घरं नाकारली जातात? मला सांगा, कबूतर खाण्याचा विषय झाला. हे सगळे विषय अशा पद्धतीने दादर लालबाग परिसरात काय होतात जिथं मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. बरं मला सांगा दुसरी गोष्ट, संपूर्ण महाराष्ट्र ग्लोबल वॉर्मिंगचा विषय सांगितला. ग्लोबल वॉर्मिंग फक्त मुंबईमध्येच आहे का? महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी तुम्ही पट्ट्या आखलेले दिसतात का? पण मुद्दामून अशा गोष्टी करायच्या, सातत्याने मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न करायचा, मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करायचा, आणि मग त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असेल किंवा शिवसेना उभाटा गटाने असेल जर का आवाज उठवला तर मग तुम्ही बोलणार की फक्त हेच करतात. फक्त आम्हीच करतो, कारण आम्ही फक्त मराठी माणसासाठी आमचे पक्ष स्थापन झालेले आहेत. त्यामुळे ज्या वेळेस मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न होणार, मराठी माणसाच्या मुळावर येणार, त्यावेळेस आम्ही आवाज उठवणार आणि त्यासाठी संघर्ष पण केला जाणार. तुम्ही ज्या गोष्टी मराठी लोकांच्या डिवचण्याचे प्रकार होतात ते तुम्ही करताच कशाला? वाद निर्माण व्हायचं कारणच नाही ना. ठीक आहे योगेश खैरेजी, मुद्द्याला परत एकदा एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाऊयात. पटकन मी प्रकाश चोपडा यांच्यापर्यंत जातोय. प्रकाशजी, याचंही उत्तर लागेल की हा वाद मुळात जैन आणि मराठी असा होतोय की तो घडवला जातोय, याचं
एक आणखी उदाहरण आपल्या समोर ठेवतो. हा वाद फक्त पांढऱ्या पट्ट्यांचा नाहीये, तर सातत्यानं जैनांच्या कडून एखाद्या केलेल्या कृतीच्या निमित्तानं होणाऱ्या या आधीच्या अनेक वादांपैकी एक आहे. अशी सातत्यानं ठिणगी का पडावी? त्याच्या मला असं वाटतं सर्वात मोठं कारण आहे की विवादपेक्षा संवादाची कुठेतरी कमी आहे. मी असं नाही मान्य करत की मराठी माणूस कुठेही विरोधामती आहे, हे पॉसिबलच नाही. मराठी आणि मारवाडी किंवा कुठलेही असू द्या, जैन असू द्या, हे संस्कृती भारताची संस्कृती आहे, एकच संस्कृती, याच्यामध्ये काही विवाद नाही. ज्या संवाद बरोबर केला, जसं मी तुम्हाला पहिला सांगितलं, लावण्यापूर्वी सोसायटीच्या परमिशन घेतला, सपोज घेतला बी असेल, घेतला आणि त्याच्यात आपण एक सेकंड जी, आपला आवाज नीट येतोय, आपण बोलत राहा, आपण आपल्याला ऐकायला येत असेल. सोसायटीचे ग्रुप हो, सोसायटीच्या चांगल्यानी बरोबर सांगितलं की हे पट्ट्या लोकांच्या पावसात जे लील होणार, जे काय जमत हवं त्याच्यावर आपण स्लिपरी घेऊ शकतो. लहान ते खेळत आहे, उघडे पाल्यात, तर काही विवाद झाला नसता. माणूस जैनाचे विरोध किंवा कुठल्याही धर्माचे मती नाही, ठामपणे मानणं आहे. आणि ह्या विवादाला मला असं वाटतं की आता मोठा विवाद आहे सोसायटीमध्ये, जर न विचारता त्यांच्या लोकांना ते संवाद करून या विषयाला थांबायला. चोपडा यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे आणि त्यानिमित्तानं आता आपल्याला निलेशचंद्र जैन मुनींपर्यंत पोहोचायचंय. दरम्यान एकदा प्रकाश चोपडेंना छोटी विनंती आहे, आपण थोडा वेळ आपलं नेटवर्क तपासून घ्या, मी परत आपल्यापर्यंत येतो. मला पटकन निलेशचंद्रजी आपण याचं उत्तर द्या. संवादाची कमतरता होती म्हणून वाद झाला, संवाद केला नसता तर हा वाद झाला नसता. जैन समाज शांतीपूर्वक आहे म्हणून संयम पाळत आहे आम्ही. आणि जे मनसेवाले देशपांडे आणि लोक आता मला तर मारायचे धमकी आल्या आहेत, सांगा याचं का फलाला का सोशल मीडिया, तो संवादाची कमी आहे हे मी मान्य करतो, पण आम्ही संवाद करायला तयार आहे, पण हे बसायला तयार नाही. मास मच्छी आणतात. दुसरी गोष्ट फ्लॅटचा आहे, हा बिल्डरचा विषय आहे, जैन समाजाचा नाही आहे. कुठे बी असा प्रमाण नाही आहे की आम्ही मराठीला घर देऊ नका. लालबाग मध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तो घेऊ शकते. आज तुम्ही पालघर में जा, भाईंदर में जा आणि तुम्ही डोंगरीमध्ये जा, हर प्रत्येक जागा तिथं मराठी आणि मारवाडी आहेत. तिथं तर प्रश्न कधी आला नाही. फक्त हे राजकीय दोष व्यक्ती आहे. मी सांगतो तुम्हाला, एक ते मराठा एकीकरण जे भित्ते उभाटाचे आहे आणि दुसरे काय नाव आहे त्यांचे ते आणि गिरगावकर, हे उद्धव साहेबांचे आहेत. तुम्ही सांगतो तुम्हाला याच्यावर काय भेटणार आहे. माझं म्हणणं आहे उद्धव साहेब आणि राज साहेब तुम्ही बसा, याचा निर्णय काढा की महाराष्ट्रात मारवाडी समाजनी, गुजराती समाजनी महाराष्ट्राचा सन्मान कसा जातात. ठीक आहे निलेशचंद्रजी, एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पटकन आपल्याकडे एक शेवटचं मिनिट उरलंय. या प्रकारचे अनेक वाद भविष्यात पण होऊ शकतील, ते भविष्यातले वाद टाळण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आम्ही करण्याचा उद्देश जी जी एक मिनिट योगेशजी थोडंसं थांबा, मी आपल्यापर्यंत येतो. निलेशचंद्रजी बोलतायत, आधी निलेशचंद्रजींकडून ऐकू, ते वाद मिटवण्यासाठी आणि होऊ नयेत म्हणून काय करणार आहेत, मग नंतर आपल्याला संधी देतो योगेशजी. आधी निलेशचंद्रजी बोलतील. माझं असं म्हणणं आहे, जैन समाजाचे जे मेन प्रतिनिधी आहेत त्यांनी बसावं, बरोबर. दुसरी गोष्ट, राजसाहेबांचे प्रतिनिधी बसावं आणि याच्यावर काही तोडगा करा. बसा काय म्हणून, हे फक्त उगाच लाईव्ह सिटीमध्ये यायला, चर्चेत यायला हे कार्य, याचा फायदा नुकसान महाराष्ट्राला होत आहे आणि महाराष्ट्र जनतेला होत आहे. छत्रपती तुम्हाला जर माझाही प्रश्न आहे की तुम्ही जैनाला तुम्ही काय विरोध करता, जे मस्जिदच्या टाइम जे तिथे नमाज पडतात त्याच्यावर तुम्ही विरोध करत नाही, सार्वजनिक रूपात बकरे खातात तुम्ही विरोध करत नाही. याच्यामध्ये म्हणणं केलं असं म्हणणं तिथं भगवा करा तुम्ही फक्त जैन समाज आहे. मी असं म्हणतो, आम्ही भारतात राहतो, भारताचं संविधाननी प्रत्येक धर्मात पाळाला, पण कोणत्या धर्मावर आक्षेप नव्हता. जैन समाजाने पटकन चर्चेचा समारोप करण्यासाठी मनसेला संधी द्यायची. मनसेचे प्रवक्ता आहेत आपल्या सोबत योगेश खैरे. योगेश खैरे, तुमच्याकडूनही सामोपचाराची भूमिका अपेक्षित आहे. भविष्यात समाजातला तिढा वाढू नये, वाद होऊ नये म्हणून काही करणार आहात? नाही, मुळातच हा संवाद विसंवाद याचा विषयच नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुठून चालवं, कशावरून चालवं, पांढऱ्या पट्ट्यावरून चालवं का बिगर पट्ट्यावरून चालवं, हे तुम्ही ठरवणार कोण? आम्हाला जिथनं चालायचं तुम्ही ठरवणार आणि तुम्ही पट्टे मारणार आणि तुम्ही सांगणार आम्हाला की तुम्ही पण ह्या पट्ट्यावरून चाला. काय आवश्यकता आहे त्याची? मुळातच वाद निर्माण होईल अशा गोष्टी तुम्ही केल्या नाही पाहिजेत, बोलल्या नाही पाहिजेत. आता तुम्ही जर का सांगता की सत्य, अहिंसा, संयम ह्या गोष्टी तुम्ही सांगता
आणि तुम्ही जर का समोर उभे असणारे स्त्रियांना जर ठीक आहे. तुम्ही बोलता की आवाज खाली घ्या, आवाज खाली घ्या, ही पद्धत आहे महिलांची बोलण्याची. आता तो वेगळा मुद्दा आहे. आपल्याला चर्चा आता पांढऱ्या पट्टीच्या पलीकडे न्यायची नाहीये. मला यात हस्तक्षेप करून वेळेच्या मर्यादेची आठवण प्रत्येकाला करून द्यावी लागेल की आपण पांढऱ्या पट्ट्यांव्यतिरिक्त इतर दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर आता बोलता कामा नये. आपल्या दोघांकडून ही भूमिका मांडली गेलेली आहे. तुमची जी पक्षाची आहे तीही आली. प्रकाश चोपडा यांनी अत्यंत सामोपचारानं आणि अत्यंत संयमानं ही अपेक्षा व्यक्त केली आहे की संवाद परस्परांमध्ये वाढला तर वाद होणार नाहीत. ही खरं कौतुकास्पद भूमिका आहे. त्यासाठी प्रकाश चोपडा आपले आभार आणि त्याचबरोबर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल निलेश चंद्रमुनी यांचे आभार आणि योगेश खैरे आपल्यालाही धन्यवाद. या संपूर्ण चर्चेला आपण इथंच थांबवतोय. वेळेच्या मर्यादेपोटी आपल्याला ही चर्चा इथे थांबवावी लागेल. तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.